महापालिका जिल्हा परिषदेत सत्तेत आणा आणि मंत्रीपद घेऊन जा. मुख्यमंत्री फडणवीसांचा नवा फॉर्म्युला. पराजित होणाऱ्या मंत्र्यांना मात्र दाखवणार घरचा रस्ता. मुंबई रस्ते घोटाळा प्रकरणाची सीबीआय चौकशी करा. नारायण राणे यांचं विधान परिषदेत आवाहन. रस्ते घोटाळ्याच्या आडून शिवसेनेवर वार. स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावरून विधान परिषदेत खडाजंगी. अखंड महाराष्ट्र आमची अस्मिता. नारायण राणेंनी सुनावले खडे बोल. महागाईच्या मुद्द्यावर लोकसभेत राहुल गांधी आक्रमक. डाळींचे भाव वाढण्याला जबाबदार कोण? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल. पुण्यात कुत्रा अंगावर गेल्याच्या रागातून एकाचा खून. 2 गटात झालेल्या वादात सागर चौगुलेचा मृत्यू. कोल्हापूर हद्दवाढीचा मुद्दा चिघळला. रिक्षांची आणि एसटीची जाळपोळ. विनापरवाना रॅली काढल्यामुळे महापौर उपमहापौरांसह 80 जणांवर गुन्हे दाखल. स्फोटामुळे हादरलं रत्नागिरीतलं लोटेगाव. एमआयडीसीतील घरडा केमिकलच्या प्लांटमध्ये स्फोट. मुंबई महामार्गावरही दिसले धुराचे लोट. औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरणी अबू जुंदालसह 11 जण दोषी. मात्र मोक्का हटवला. एटीएस आणि राज्य सरकारला मोठा दणका. पीक विमा भरण्यासाठी राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा. केंद्रीय कृषी मंत्र्यांचं मुदतवाढीचं आश्वासन. बँकांचा संप आणि विकेंडमुळे शेतकरी मात्र झाले होते चिंतेत. ज्येष्ठ लेखिका महाश्वेता देवी यांचं निधन. वयाच्या 90व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास. कोलकात्यामध्ये अंतिम दर्शन. ह्या दुचाकीदारांकडे हेल्मेट नसेल तर त्यांना आता पेट्रोल मिळणार नाही. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपले परिवहन मंत्री दिवाकर रावतेजी यांनी आता नवीन फरमान काढलेला आहे. जर का हेल्मेट नसेल, नो हेल्मेट नो पेट्रोल. आपल्याला कल्पना आहे, लहानपणी आपल्याला असं सांगितलं जायचं, अभ्यास नाही केला तर गोळी नाही मिळणार, चांगल्या प्रकारे वागला नाही तर अमुक नाही मिळणार. तेव्हा ते ठीक होतं, पण ही भाषा आता सर्वसामान्यांसाठी आहे. हेल्मेट नाही तर पेट्रोल नाही. खरं तर मुळात हेल्मेट सक्ती आहेच महाराष्ट्रामध्ये, ती मुळातच होती. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिसांवर असते. लोक हेल्मेट घेतायत सुद्धा, घ्यायला गेले तर उलट हेल्मेटचा तुटवडा असतो. अशा स्थितीमध्ये हेल्मेट नाही तर पेट्रोल नाही, अशा प्रकारे लोकांना एक प्रकारे वेठीला धरण्याचा प्रकार आहे का? लोकांकडनं, पेट्रोल पंप मालकांकडनं सुद्धा याला विरोध व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणून हा विषय आपण आज चर्चेला घेतलेला आहे. चर्चेला हात घालण्यापूर्वी थोडक्यात समजून घेऊयात काय आहे हा विषय या रिपोर्टमधून. आता पेट्रोल पंपावर जाऊनही तुम्हाला कदाचित पेट्रोल किंवा डिझेल मिळणार नाही. कारण एव्हाना तुम्हाला कळलं असेलच, आपल्या परिवहन मंत्र्यांची नवीन आयडिया आहे. जर तुम्ही पेट्रोल पंपावर विना हेल्मेट गेलात तर तुम्हाला इंधन मिळणार नाहीये. दिवाकर रावतेंनी हेल्मेट सक्तीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी असे आदेश दिलेत. लोकांमध्ये मात्र याबद्दल उलटसुलट प्रतिक्रिया उमटतायत. नो हेल्मेट नो पेट्रोल हे धोरण चुकीचं असल्याचं फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र डीलर असोसिएशननं म्हटलंय. हेल्मेट न घालणाऱ्या व्यक्तीला पेट्रोल नाकारलं तर अशा व्यक्ती पंपावर वाद घालतील. पेट्रोल पंपावरचे कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये भांडणही होऊ शकेल. तसंच हेल्मेट न घालणाऱ्या ग्राहकांना पेट्रोल दिलं तर कायद्यानुसार पेट्रोल पंप चालकांवर गुन्हा दाखल केला जाईल. याचा अर्थ दोन्ही बाजू या पेट्रोल पंप चालकांना अडचणीत आणणार आहेत, असं फार्म फेडाचं म्हणणं आहे. सर्वसामान्य जनतेच्या तर याहूनही तीव्र प्रतिक्रिया आहेत. ज्याप्रमाणे हेल्मेट असेल तरच पेट्रोल मिळणार असेल, तर या न्यायानं बिनखड्ड्यांचे रस्तेही मिळायला हवेत, अशी भावनाही व्यक्त होतीये. शेवटी हेल्मेटला कुणाचीच ना असायचं कारण नाही. मात्र त्यासाठी असले उपाय म्हणजे रोगापेक्षा इलाजच भयंकर. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आणि म्हणूनच हा रोगापेक्षा इलाज भयंकर मार्ग आहे का, त्याबद्दल बोलण्यापूर्वी कोणते मुद्दे घेऊन आपण चर्चा सुरू करणार आहोत पाहूयात या ग्राफिक्सच्या माध्यमातून. आपला प्रश्न आहे, नो हेल्मेट नो पेट्रोल धोरण योग्य आहे का? मग हेल्मेट म्हणजेच खड्डेमुक्त रस्ते असं समीकरण तुम्ही का नाही आणत? त्यासाठी का घाबरता? नियम राबवण्याची ही पद्धत हास्यास्पद आहे का? पेट्रोल पंप चालकांना विश्वासात घेतलं गेलंय का?
आणि केवळ वेगळेपणा दाखवायचा, आम्ही कसा वेगळा विचार करतो, भाजपपेक्षा आमचा मंत्री कसा वेगळा, हे दाखवायची हौस आहे का दिवाकर राऊतांची? हे सगळे मुद्दे घेऊन आपण बोलणार आहोत. आणि तुम्हाला जर का, तुम्ही सुद्धा सगळे, कल्पना आहे सर्वाधिक टू व्हीलर असलेलं आपलं राज्य आहे, तुम्हाला सुद्धा या चर्चेमध्ये भाग घ्यायचा असेल तर आमच्या ट्विटर हँडलवरती जा, आपला प्रश्न पहा, नो हेल्मेट नो पेट्रोल हे धोरण योग्य आहे का, जरूर व्यक्त व्हा. आम्हाला मोठ्या संख्येने तुमचा प्रतिसाद मिळाला पाहिजे. आपल्यासोबत चर्चेमध्ये सहभागी होत आहेत थोड्याच वेळात असणार आहेत स्वतः परिवहन मंत्री दिवाकर रावतेजी, ते थोड्याच वेळात येणार आहेत. उदय लोध आपल्यासोबत आहेत, अध्यक्ष आहेत राज्य पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे. पुण्याहून आपल्यासोबत रुपाली पाटील आहेत, नगरसेविका आहेत मनसेच्या. त्याचप्रमाणे थोड्याच वेळात पुण्याहून आपल्यासोबत प्रदीप निफाडकर येणार आहेत, कवी आहेत ते, आणि एका दुर्दैवी अपघातात त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला होता. त्या तात्पुरता, त्या एका विशिष्ट प्रवासापुरता त्या मुलीनं हेल्मेट घातलं नव्हतं, पण एक अपघात झाला आणि त्यात त्यांचा जीव गेला होता. तेव्हापासून प्रदीप निफाडकर हे हेल्मेट वाटतात आणि हेल्मेटचा प्रचार सुद्धा करतात. आणि आपल्यासोबत असतील जय महाराष्ट्राचे व्यवस्थापकीय संपादक निलेश खरे. निलेश पासून सुरुवात करूयात. निलेश, ही काही घोषणा वगैरे आणि हे नाही मिळालं तर पेट्रोल मिळणार नाही वगैरे दिवाकर राऊतांनी केलेलं आहे, हे योग्य वाटतं? नाही, मुख्यतः हेल्मेटची सक्ती करणं योग्यच आहे, कारण ती आपली भूमिका या पूर्ण परिस्थितीमध्ये हायकोर्टामध्ये जे प्रकरण गेलं, हायकोर्टानेही जे सक्तीला विरोध करत होते त्यांच्या विरोधात निकाल दिला आणि राज्यामध्ये हेल्मेट सक्ती ही अंमलात यावी या दृष्टीनं पावलं उचलण्याला राज्य सरकारला सांगितलं, तेच मुळात हायकोर्टानं. आता हायकोर्टानं दिलेले निर्देश आहेत राज्य सरकारला, ते कोणत्याही परिस्थितीत अंमलात आणायचे आहेत. राज्यात होणारे दुचाकीवरचे जे अपघात आहेत त्यामध्ये जे मृत्यूचं प्रमाण आहे ते सर्वात जास्त मेंदूला दुखापत होऊन होणाऱ्या मृत्यूंचं आहे. आणि अशा परिस्थितीत हेल्मेट हे सुरक्षेचं सर्वात सोपं सहज साधन आहे. पण त्यावरचा युक्तिवाद जो मुख्यतः आहे की जर हेल्मेट मागणार असाल तर खड्डेमुक्त रस्तेही द्या, तर अशा स्वरूपाचा युक्तिवाद हा निश्चितच होऊ शकतो. मात्र तो हास्यास्पद मला व्यक्तिशः वाटतो, कारण जर मोटरसायकलिंग करणारे किंवा ज्या स्पर्धा या अवघड ठिकाणावर केल्या जातात ते मोटरसायकल, खड्डे आहेत, उंचवट्याचे रस्ते आहेत, मोठमोठे ब्रेकर्स आहेत, मध्ये दगड येतात, म्हणून आम्ही हेल्मेट वापरणार नाहीत, अशा स्वरूपाचे बायकिंग ज्या स्पर्धा असतात त्यातला स्पर्धक कधी आर्ग्युमेंट करताना पाहायला मिळालाय का? आणि मग सुरक्षेची जी साधनं आहेत ती मुख्यतः वापरणं हे सक्तीचं केलं पाहिजे. आता त्याचा मार्ग कोणता असेल हा वादाचा विषय असू शकतो आणि म्हणूनच आज मुख्यतः आपण ही चर्चा घडवतोय. पुण्याला आपण जाऊयात. आपल्यासोबत रुपाली पाटील आहेत, मनसेच्या नगरसेविका. त्यांची वेगळी भूमिका आहे, त्यांच्या पक्षाने आणि पुण्यातल्या अनेक सर्व पक्षांनी मिळून मधल्या काळात मोर्चा सुद्धा काढला होता हेल्मेट सक्तीच्या विरोधात. रुपालीजी, आम्हाला सांगा, आता आधी हेल्मेट सक्ती आणि आता हेल्मेट नसेल तर पेट्रोल नाही, डिझेल नाही, टू व्हीलर्सना पेट्रोल नाही टू व्हीलर्ससाठी, या निर्णयाबद्दल काय वाटतं? याआधी 4 महिन्यापूर्वी सुद्धा दिवाकर रावते साहेबांनी हेल्मेट सक्ती केली होती. पुणे शहरातून सर्व पक्षीय विरोध झाला होता आणि त्याला त्याच्या मागे कारणे आहेत की उगीच विरोध करायचा म्हणून विरोध करत नाही. आता इथे सांगितलं की कोर्टाने आदेश दिलेले आहेत, कोर्टासमोर काय प्रिडिक्शन झालेलं आहे, काय आर्ग्युमेंट झालेलं आहे, त्याच्यावर त्या कोर्टाने त्याचा निकाल दिलाय कागदपत्रांच्या अवधी. तुम्ही पुणे शहराचा जर विचार केला तर आमचे रस्ते अरुंद आहेत, गल्ली बोळाचं शहर आहे. हेल्मेट सक्ती नसावी आमचं म्हणणं आहे. हेल्मेट हवं आहे हे मान्य आहे आम्हाला, पण ते कुठे? हायवेला, जिथे स्पीड टू व्हीलरचा 50च्या पुढे असेल त्या जागेवर. आमच्या पुण्यामध्ये गल्लीबोळामध्ये 20च्या वर स्पीड जाऊ शकत नाही. मग आम्ही हेल्मेट घालायचं कशासाठी? आणि जर मला असं वाटतं की या सरकारला 6 महिन्यात अंगात नवीन अंगात येतं, कारण का या आधी जेव्हा सक्ती झाली, पुण्यातनं विरोध झाला, कौन्सिल हॉलला सर्व पक्षीय मीटिंग झाली, त्याच्यामध्ये स्वतः दिवाकर राव साहेब म्हणले होते की मी सखोल अभ्यास करून याच्या पुढे निर्णय घेईल. मग त्यांनी कोणता सखोल अभ्यास केलाय? आणि त्यावेळी सुद्धा पुणे पोलिसांनी ठिकठिकाणी लोकांना अडवून 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये अशा पावत्या फाडलेल्या आहेत. आणि तशा दर्जाची हेल्मेट आपल्याकडे आहेत का उपलब्ध? तुम्ही मगाशी सांगितलं आमचे निफाडकर आहेत सहकारी की त्यांची मुलगी वारली, पण एक लक्षात घ्या, मागच्याच महिन्यामध्ये सिंहगड रोडला एक बाई हेल्मेट घालून सुद्धा वारली. मग त्याला कारणीभूत कोण आहे? मग ते जे काही निकृष्ट दर्जाचं हेल्मेट होतं त्याच्यावर तुम्ही गुन्हा दाखल केला का? हेल्मेटची निर्मिती तुमच्याकडे नाही, हेल्मेटचं डिझाईन तुमच्याकडे नाही, फक्त सक्ती करायची, कुठल्या तरी हेल्मेट वाल्यांचा फायदा करायचा, त्याच्याबरोबर पेट्रोल पंपांना सुद्धा आता वेठीस धरायचं. हे सरकार काम करतंय. आणि त्याहून महत्वाची गोष्ट, ज्या काही राज्यात आता घटना घडतायत त्या घटनेकडनं लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी ही नामी युक्ती सरकारने योजलेली आहे.
ठीक आहे. मी रुपालीजी तुमच्या अनेक मुद्द्यांना काही वेगळे प्रश्न पण विचारावे लागणार आहेत, पण ते घेऊन तुमच्याकडे येण्यापूर्वी मी उदय लोध यांच्याकडे जातो. राज्य पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. उदय लोध जी, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? हा नमस्कार, बोला. हा उदय लोधी, माझा प्रश्न असा आहे की पेट्रोल डीलर्स वाल्यांची नेमकी काय भूमिका आहे, तुमचा काय विरोध आहे? हेल्मेट सक्ती आहे टू व्हीलर्स वाल्यांसाठी, मग पेट्रोल डीलर्स असोसिएशनचं काय म्हणणं आहे? असं आहे की पेट्रोल पंपांचा रोल हा मर्यादित आहे. हेल्मेट सक्तीला आमचा विरोध नाही, पण बरं. त्याच्याबरोबर अंमलबजावणीमध्ये बरं. पेट्रोल पंपाची जी सांगड घातली त्या सांगडला आमचा विरोध आहे. हा आज असं आहे की 1939 सालपासून अस्तित्वात असलेला कायदा सरकार रस्त्यावर त्याची अंमलबजावणी करू शकली नाही आणि हा कायदा आमच्या माथ्यावर मारलाय. आमच्याकडे कुठल्याही पद्धतीचं आम्ही लीगल एन्फोर्समेंट करण्याचे कुठलेही अधिकार आमच्याकडे नाहीत. आम्ही जीवनावश्यक वस्तूच्या कायद्याच्या मध्ये व्यापार करतो. आम्ही खासगी व्यापारी आहोत. आम्ही स्फोटक पदार्थांवर बसतो. आज छोट्या छोट्या गोष्टीमध्ये वाद निर्माण झाला तर आम्ही माघार घेऊन ते वाद पंपाच्या आवाराच्या बाहेर काढतो. कारण एक सामाजिक स्फोटक पदार्थ सांभाळायची आमची ती पण एक जबाबदारी आहे. आणि पोलीस किंवा शासन आपलं हेल्मेटची सक्ती करायचं जी जबाबदारीचं काम आहे हे रस्त्यावर न करता माझ्या पंपावर येऊन कशा करतायत. एक साधारण तुम्हाला एक उदाहरण असं देतो की एक गाडी, एक ऍव्हरेज स्कूटर एक आठवड्यातून एकदा पेट्रोल भरते, म्हणजे ती 10 मिनिटं माझ्या पंपावर येते कुठल्याही आमच्या, आणि 6 दिवस 23 तास 50 मिनिटं ती गाडी रस्त्यावर असते. त्यावेळेला तुम्ही शासन व्यवस्था काय करता? आज आम्ही त्याला पेट्रोल दिलं तर तुम्ही आम्हाला आमच्यावर पेनल्टी काढणार. मग 6 दिवस आणि 23 तासात तुम्ही ज्या लोकांनी आपलं ड्युटी केली नाही त्यांच्यावर तुम्ही काय करताय? तुम्ही आमच्याच मागं कशा करता लागलाय? बरं, आमच्याकडे कुठल्याही पद्धतीचा वाद विवादाला निमंत्रण नको याकरता आम्ही घाबरलेलो आहोत आणि म्हणून आम्ही त्याला विरोध करतोय. बरं. पण लोधजी, तुम्ही हा सगळे तुमचे मुद्दे लॉजिकल वाटतात तसे मुद्दे, पण हे तुम्ही परिवहन मंत्र्यांपर्यंत पोहोचवलेले? त्यांनी कधी तुम्हाला बोलवलं होतं निर्णय घेण्यापूर्वी? हा, साहेब, मला सांगायला अत्यंत खेद होतो की तुमच्या मीडियाकडून आम्हाला हे कळलं की आम्हाला त्याच्यामध्ये घसीटलं गेलंय. काल आम्ही पोलीस कडून सर्क्युलर मागवल्यानंतर आम्हाला त्यातल्या गोष्टी उपलब्ध झाल्या. मग आम्ही महाराष्ट्राची मीटिंग लावली आणि त्याच्यामध्ये याच्यावर सांगोपांग चर्चा केली. पोलीस कमिशनर, जॉईंट पोलीस कमिशनर, ट्रॅफिक, त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि मग आमचं म्हणणं लिखित स्वरूपात आज आम्ही सकाळी रावते साहेबांच्याकडे पाठवून दिलं. बरं, मी इकडे पुन्हा एकदा निलेशकडे येतो. निलेश, हेल्मेट सक्ती ही आपल्या चॅनलची सुद्धा भूमिका आहे, पण त्यासाठी हा मार्ग जो काही चोखाळला गेलेला आहे, आता उदय लोध म्हणतात की ह्याच्यामध्ये आम्हाला का आणतात? त्यांचा मुद्दा बरोबर आहे. उद्या त्यांच्याकडे, आपण आत्ताच माहिती आहे आपल्याला, छोट्या छोट्या मुद्द्यावरनं भांडणं होतात. उद्या त्यांनी भांडणं सोडवायची, माणूस म्हणणार मला पेट्रोल दे, हेल्मेटचं आपण नंतर बघू. ते हे करायचं का पेट्रोलचा धंदा करायचा त्यांनी? नाही, मुख्यतः जो मार्ग निवडला गेलेला आहे त्यावर निश्चितपणे प्रश्नचिन्ह जे आहे ते निर्माण होऊ शकतं. मात्र जर पेट्रोल पंपावर मोबाईल वापरू नका अशा स्वरूपाच्या सूचना असतात, अशाही वेळेला अनेक वाहक जे आहेत ते मोबाईल वापरताना दिसतात आणि त्यांना मुख्यतः पेट्रोल भरण्यापासून रोखलं जातं. या दृष्टीने प्रयत्न केले जातात. तसं ते पेट्रोल पंप चालकांचं काम नाहीये, पण पेट्रोल पंप चालक सुरक्षेच्या दृष्टीने ते करतात. तर हेही काम काही प्रमाणावर होऊ शकतं. मात्र जर पेट्रोल पंप चालकांनी हेल्मेट नसणाऱ्या व्यक्तीला पेट्रोल दिलं तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. असा जर यामध्ये सक्तीचा कायदा आणला गेला आणि त्यातून ज्याचा दोष नाही त्याच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला गेला तर निश्चितच त्याचा विरोध होईल. कायदा जो आहे तो कोणत्याही स्वरूपात, म्हणजे कोणतीही गोष्ट ही सक्तीनं अंमलात आणायची म्हटली की त्याला विरोध हा होतो आणि त्यामुळे जोपर्यंत लोकांना स्वतःच्या सुरक्षेची जाणीव होणार नाही तोपर्यंत हे अंमलात आणणं शक्य होणार नाही. लोध म्हणाले तसं 39 सालचा कायदा आहे, तो आतापर्यंत अंमलात आणणं शक्य नाही झालं नाही म्हणून तो करताच येणार नाही अशी भूमिका घेतली जाऊ शकत नाही. पेट्रोल पंप चालकांनीही त्याला सहकार्य केलं पाहिजे की काही प्रमाणावर आम्ही सहकार्य करू, मात्र त्यातून आमच्यावर कायद्याचा बडगा उगारला जाईल अशी कोणतीही परिस्थिती तुम्ही तयार करू नका. जर अशा स्वरूपाची समन्वयाची भूमिका घेतली आणि सर्वांनी एकत्रित येऊन
सक्ती लागू करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे एक सामाजिक सुरक्षा जी आहे ती आपण या ठिकाणी निर्माण करू शकू. आपल्यासोबत पुण्याला निफाडकर पण आलेले दिसत आहेत, प्रदीप निफाडकर. निफाडकरजी, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? हो, पोहोचतो. निफाडकरजी, आधी यापूर्वी सुद्धा आपल्या चर्चांमध्ये तुम्ही आलेला आहात हेल्मेट सक्तीच्या संदर्भातल्या. आता त्याची पुढचं पाऊल घेण्यात आलेलं आहे. हेल्मेट नसेल तर पेट्रोल मिळणार नाही. तुम्ही याकडे, खरं तर तुम्ही हेल्मेट सक्तीच्या बाजूचे आहात हे आम्हाला माहिती आहे, पण ती अंमलबजावणी करण्यासाठीचा हा पर्याय असू शकतो का? मी हेल्मेट सक्तीच्या बाजूने नाहीये, मी हेल्मेटच्या बाजूने आहे. बरं. सक्ती करू नये हे तर खरंच आहे, पण तेलंगणा आणि मध्य प्रदेशमध्ये पेट्रोल डिझेल चालकांनी सहकार्य सरकारला केलेलं आहे. पेट्रोल डिझेल पंपवाले सहकार्य करायला आत्ताही तयार. मूळ मुद्दा आहे की जे रुपालीजींनी माशी सांगितलं ते अगदी खरं आहे. 3 महिन्यापूर्वी कौन्सिलला जी बैठक झाली त्याला मीही होतो आणि त्या बैठकीमध्ये जे मुद्दे मांडले त्यानंतर 3 महिन्यात सरकारने कोणत्याही प्रकारची जनजागृती केली नाही. बरं. आणखीन एक मुद्दा आहे की 3 महिन्यात एकाही पक्षाच्या प्रमुखांनी सुद्धा याच्याबाबत काही केलेलं नाही की बाबा जनजागृती करू आम्ही. हा सगळा मुद्दा नंतरचा आहे, कारण आत्ता परिवहन मंत्र्यांची गोची काय आहे ती त्यांनी सांगितली, त्या दिवशी सांगितली होती, आज नाही सांगितलेली, की हा सरकारचा निर्णय नाही, याला कोर्टानेच सांगितलेला आहे की हे तुम्हाला करावं लागेल. तिथं कुणीही बसलं तरी त्याला करावंच लागणार आहे. मूळ प्रश्न असा आहे, सरकारने कोर्टाला सांगायला पाहिजे की आमच्या इथल्या समस्या काय आहेत. एक समस्या पहिली, हेल्मेट अतिशय वाईट आपल्याकडे मिळतं. हे काय मिळतो याचं मी आता सविस्तर मांडायला लागलो तर ह्यातच अर्धा तास जाईल. मी अगदी अनेक वेळा सांगितलं, हेल्मेट चांगली निर्मिती आपल्याकडे होत नाही, त्यामुळे काही ऍक्सिडेंट हेल्मेट घालून सुद्धा झालेले आहेत. अपवादात्मक आहेत ते, फार नाही आहेत पण आहेत, हे आपण नमूद केलं पाहिजे. त्याचबरोबर हेल्मेटची निर्मितीच्या मध्ये एक जो कर्व घ्यायला पाहिजे. आपल्याकडे डोळे खोबणीत आहेत, आपले बाहेर नाही आहेत डोळे चीनी आणि जपानी लोकांसारखे, त्यामुळे ते कर्व घ्यायला पाहिजे. चांगल्या प्रकारचं हेल्मेट आपण बनवायला पाहिजे. हे जोपर्यंत बनवत नाही तोपर्यंत हेल्मेट घालून काही उपयोग होणार नाही. हा एक भाग आहे. दुसरीकडे सरकारने जनजागृतीसाठी कसं आहे, आता आपण आता पाण्यावर चर्चा करणारच नाही आता पाण्यावर, कारण पाणी आलं ना, पाऊस आला भरपूर. आता आपण चर्चा सगळी थेट एप्रिलमध्ये करू किंवा फेब्रुवारीत करू. हे जे आपल्याकडे जे कल्चर आहे, बरोबर, साठी चॅनलच्या माध्यमातूनच नाही तर सरकारी अनेक जाहिरातींमधनं याचा जनजागर व्हायला पाहिजे की हेल्मेट का जरुरीचं आहे. नुसतंच डोक्याला नुसतं अपघातापुरता हा प्रश्न नाहीये. निफाडकरजी, तुमचा मुद्दा बरोबर आहे, पटण्यासारखा आहे आणि त्या बाबतीत तर आपलं कोणाचंच दुमत नाहीये, अगदी पाटील मॅडमचं पण नाहीये. दरम्यान आपल्यासोबत आता स्वतः मंत्री जी आलेले आहेत, दिवाकर रावते आपल्यासोबत आलेले आहेत, परिवहन मंत्री. दिवाकर रावतेजी, तुमचं स्वागत आहे चर्चेमध्ये. रावतेजी, पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना, सर्वसामान्यांना समजावून सांगा 2 प्रश्नांची उत्तरं, की एकतर या निर्णयाची पार्श्वभूमी काय आहे, आणि आपल्यासोबत पेट्रोल डीलर्सचे पण प्रतिनिधी आहेत, त्यांचं म्हणणं की हा निर्णय घेताना आम्हाला काही सहभागी करण्यात आला नाही, आम्हाला मीडिया आणि पोलिसांच्याकडनंच कळलं. हा काय प्रकार आहे? मला आपल्या माध्यमातून एवढं सांगायचं की हा आता काही नवीन चालू झालेला प्रकार नाहीये. बरं. आपल्याला माहिती आहे की आणखी 6-7 महिन्यापूर्वी हा निर्णय ज्यावेळेला मी घेतला होता त्यावेळेला अशाच चर्चा झालेल्या होत्या. त्या चर्चा सुद्धा सकारात्मकच होत्या. आणि या संदर्भात हेल्मेट घालावं ह्याकरता मी कोणाकडे न जाता, कुठलीही सुरुवात न करता, मी स्वतः पोलिसांनी हेल्मेट घातलं नव्हतं, मी स्वतः मंत्री म्हणून थांबवलं, त्यांना दंड करायला लावला आणि लोकांमध्ये तो संपूर्ण संदेश आपल्या माध्यमातून सोशल मीडियातनं इतका फिरला की रावतेंनी पोलिसांना सुद्धा दंड करायला सोडलं नाही. तेव्हा त्यापासून हेल्मेट हा विषय मी लोकांच्या पुढे सकारात्मक न्यायचा प्रयत्न केला. बरं. की यांनाही माफी नाही तर आपल्याला कशी मिळेल. त्यानंतर पुढे मी हेल्मेटच्या संदर्भातला आदेश काढला की हेल्मेट हे अनिवार्य आहे, हे प्रत्येकाने वापरलं पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी सुरू करतोय. मुंबईमध्ये ह्या संदर्भामध्ये मी आदेश काढून हेल्मेटचा समुपदेश करण्याकरता कारवाई करण्यात येईल. पोलीस आमचे परिवहन खात्याचे अधिकारी यांच्या टीम बनवल्या. बरं. आणि MMRD क्षेत्रामध्ये, मुंबई महापालिका प्राधिकरण क्षेत्रामध्ये यांनी त्या संदर्भात कारवाई केली. आणि त्यानंतर प्रत्येक हेल्मेट न घातलेल्या मोटरसायकलवर कोणती कारवाई केली नाही.
आणि त्यांना 2 तास समुपदेशन करण्याचा प्रयत्न केला की हेल्मेट हो मुंबईमध्ये 10 मिनिटं उशिरा जाणं हे प्रत्येकाला परवडणारं नसते बरं बरं आणि हेल्मेट आधी अनिवार्य काय ते त्यांना कळलं, हो करतो अशातला भाग नाही. बरं त्यानंतर मी संभाजीनगरला गेलो. हो औरंगाबादला ही मोहीम चालवली होती आमच्या पोलीस अधिकाऱ्यांनी. हम्म लोकांनी ती स्वीकारली हम्म आणि त्यांना मी रस्त्यामध्ये उतरून हो त्यांचं स्वागत केलं हम्म. आणि हेल्मेट घालतात म्हणून गुलाबाची फुलं वाटून हो भविष्यातला मृत्यू टाळल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. हो आता हे सगळंच्या सगळं सतत चालू आहे, हम्म लोकांपुढे येते आहे. हम्म याचा अर्थ हेल्मेट हा आता सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालयाने हम्म हेल्मेट अनिवार्य जे केलेलं आहे त्याची अंमलबजावणी करणं. बरं तर रस्ता सुरक्षा अभियान जे आहे समिती हो त्याचं अध्यक्षपद पूर्वी माननीय मुख्यमंत्र्यांकडे होतं. हम्म ते मंत्री या नात्याने आता ते माझ्याकडे आलेलं आहे हम्म. आणि सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी हम्म मंत्री अधिक त्या अध्यक्ष या नात्याने माझ्याकडे आल्यानंतर हम्म ही करण्याची जबाबदारी म्हणून हे सगळे वेगवेगळी पावलं उचलतोय. हो फक्त हेल्मेट हाच विषय नाही, हो पट्टा जर बांधला नाही तरी लायसन 3 महिने रद्द, हम्म ओव्हरलोड गाडी घेतली तरी लायसन रद्द, वेगाने गाडी चालली तरी 3 महिने रद्द, दारू पिऊन चालवली तर प्रश्नच हो. येत नाही, कायमचं रद्द. हो अशा प्रकारचे वेगवेगळे संदेश मी याबाबत दिलेले आहेत. हो तर हे नवीन असं काही नाहीये. नाही रावतेजी पण एखादं असं काहीतरी निर्माण झालं हम्म. की लोकांना एकदम असं का वाटते ही नवीन आहे म्हणून. रावतेजी एक तर एका बाबतीत तर तुमचं जाहीर कौतुकच केलं पाहिजे की शिवसैनिकाच्या धडाकेबाजपणे तुम्ही सगळ्या नियमाची अंमलबजावणी करता आणि त्याबद्दल पहिल्यांदा तुमचं जाहीर कौतुक आणि खरंच अभिनंदन आहे त्यासाठी. पण प्रश्न असा आहे की नियमांच्या बाजूला असतात रावतेजी, पण अंमलबजावणीच्या वेळेला प्रॅक्टिकलिटीज जरा वेगळ्या असतात, वस्तुस्थिती वेगळी असते. माझा प्रश्न होता, पेट्रोल डीलर्स असोसिएशनचं म्हणणं आहे की ते इम्प्लिमेंट करताना आम्हाला विश्वासात तर घ्या, उद्या जर का तिकडे विदाऊट हेल्मेटवाला कोणी आला तर त्याच्याशी बाचाबाची आम्हाला करायची आहे, त्याच्याशी बोलणी आम्हाला करायची आहे, तेव्हा कोणी मदतीला येणार नाही आणि उलट त्याला पेट्रोल दिलं तर पोलीस मात्र फाईन आम्हाला मारणार आहे. या व्यावहारिक मुद्द्यांचं काय करायचं? एक नम्रपणाने सांगतो हम्म की हा निर्णय 1-1.5 महिन्यापूर्वीच घेण्याकरता या प्रशासकीय यंत्रणा माझ्या मागे लागली होती मंत्री म्हणून. बरं पण मी या संदर्भामध्ये अत्यंत धीमेगतीने गेलो, हां चर्चा केली. हम्म आपल्या माहितीकरता सांगतो, हे अजिबात सत्य नाही आहे. हम्म आमचे पोलीस प्रमुख जे आहेत ट्रॅफिकचे, हम्म परिवहनचे, त्यांनी या सर्व संस्थांशी चर्चा केलेली होती. हम्म मी त्यांना विचारलं की पंपवाले पेट्रोल पंपाची चर्चा केलीत का? हम्म. ते बोले पूर्ण चर्चा केली, ते पूर्ण सहकार्य करणार आहेत. हम्म. आणि त्याच्यानंतर 15 दिवसांनी पुन्हा विचारून त्याच्यानंतर हा मी निर्णय घेतला. हम्म एक गोष्ट नक्की आहे हम्म. की पेट्रोल पंपवाल्यांना काही त्यांचा काय हा नकार नाहीये, ते कोणी याचं स्वागत करतायत. हम्म त्यांच्या काही अडचणी असू शकतील, हम्म त्या कशा सोडवायला पाहिजे त्याकरता मला आजपर्यंत ते भेटले, त्यांचा निरोप आलाय. हो. ते मला उद्या भेटणार आहेत. हम्म त्या भेटीनंतर मी त्यांच्याशी चर्चा करीन, हम्म त्यांच्या अडचणी नक्की सोडवीन, हम्म. ते नक्की सोडवण्याचा प्रयत्न करीन. बरं. कारण कोणालाही त्रास व्हावा ह्याकरता कायदा केलेला नसतो. हम्म. आणि त्याच्यातून अंमलबजावणी करताना त्याची अंमलबजावणी करणाऱ्यांना मदत करणाऱ्यांना सरकारने नेहमी संरक्षण दिलं पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे, स्वागतही केलं पाहिजे. बरं. ही सरकारची भूमिका असते. बरं, उदय लोधजी, तुम्ही मंत्र्यांचं म्हणणं ऐकलेलं आहे प्रत्यक्ष. त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की तुम्हाला सुरक्षितता पुरवली जाईल आणि सरकार तुमच्या पाठीशी आहे. आता समाधान झालंय तुमचं का अजून काही शंका बाकी आहेत? नाही, कसं आहे की मंत्री महोदयांच्या या भूमिकेचं मी स्वागत करतो, परंतु मला थोडासा खुलासा करणं आवश्यक आहे की त्यांनी आमच्या बरोबर अगोदर जी चर्चा केली होती त्याच्यामध्ये मी नाव घेऊन सांगतो, जॉईंट कमिशनर ट्रॅफिक पोलीस मिलिंद भामरे यांनी प्रायोगिक तत्वावर फक्त 223 आउटलेटला पोलीस बंदोबस्त प्रत्येक पंपाला 2 देऊ आणि सकाळी 8 ते संध्याकाळी 8 या वेळात तुम्ही पोलीस बंदोबस्तामध्ये ही मोहीम राबवायची आहे. आम्ही त्यांना सांगितलं, ग्राहकाला आम्ही सांगणार नाही, तुम्ही आम्हाला ऑर्डर करायची आहे की या ग्राहकाला पेट्रोल द्या, या ग्राहकाला पेट्रोल देऊ नका. अशा परिस्थितीमध्ये आम्ही तुम्हाला सहकार्य करू. आमच्या ऑइल कंपन्यांना आम्ही विनंती केली, त्यांनी होर्डिंगसाठी जागा सांगितली. आम्ही म्हटलं अधिक काही लिटरेचर असेल, ब्रोचर असतील, आम्ही ते आमच्याकडून जरूर वाटू. आम्ही सहकार्याच्या भूमिकेमध्ये होतो. परंतु अचानक जो GR आला, त्या GR मध्ये आमच्यावर कारवाईचे जे संकेत त्यांनी तिथे स्पष्टपणे लिहिलेत ते आम्हाला मुळीच मंजूर नाहीत. बरं,
पण उदयजी काय नेमक्या कारवाईचे संकेत आहेत, काय लिहिलंय त्यामध्ये? कारण परिपत्रक काही आलं नाही, पण काय कारवाई जरा सांगाल का आम्हाला? हॅलो, त्याच्यामध्ये असं लिहिलंय, पेट्रोल विना हेल्मेट पेट्रोल दुचाकी वाहनाला पेट्रोल दिल्यास गुन्हा करण्यास प्रवृत्त केले म्हणून पेट्रोल पंप चालकास यामध्ये दोषी धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. बरं. आता येणारा जो दुचाकी स्वार आहे त्याचा गुन्हा आहे आणि त्याची शिक्षा मला आहे. बरोबर. मला सांगा, हा दुचाकी स्वार हॉटेलमध्ये जाणार आहे, हा स्पेअर पार्टच्या शॉपमध्ये जाणार आहे, मग तुम्ही त्या स्पेअर पार्टच्या शॉपला पण हे असायला पाहिजे होतं ना की तू याच्याकडे हेल्मेट नसताना तू त्याला पार्ट विकू नकोस. त्या मोटरसायकल कंपनीलाच तुम्ही बंधनात घालायला पाहिजे की तुम्ही याला देऊ नकोस. माझा हेल्मेटला विरोध नाही, पण आम्ही जीवनावश्यक वस्तू विकतोय. एखादा ग्राहक मला म्हणाला, मी पैसे दिलेत, तू मला कंडिशन कशी काय घालतोस? पोलीस बंदोबस्त आम्हाला देऊन पुरेसा नाही. आम्हाला या कायदेशीर प्रश्नांची उत्तरं द्या. बरं, आपण विचारूया. जीवनावश्यक वस्तू कुठल्या आधारे हो उदयजी, आपण विचारूयात. यू कॅनॉट कंडिशन अस टू सेल. ठीक आहे, असं होणार नाही. ठीक आहे. रावतेजी, लोकांच्या अडचणी वस्तुस्थितीतल्या आहेत आणि मी आपल्याला बातम्या सुद्धा बघतोय सर. जरासं काय झालं, खूट झालं तरी अंगावरती हात टाकणारे आता माणसं आहेत सगळीकडे. पुण्या, मुंबई, नाशिकमध्ये तर जळीत कांड वगैरे पण होतात. अशा वेळी सर्वसामान्य पेट्रोल पंप धारक तिकडे जर का अशा बाचाबाची व्हायला लागल्या तर काय करायचं? आणि त्यांनी मूळ मुद्दा सांगितलेला आहे की पहिल्यांदा प्रायोगिकरित्या आम्हाला सांगण्यात आलं होतं, पण आता डायरेक्ट JR काढलेला आहे आणि कारवाईचे संकेत आहेत. मग काय करायचं? असं आहे, प्रायोगिक तत्वावर जरी सांगितलं असलं तरी सरकारला निर्णय घ्यावा लागतो. छोटी अंमलबजावणी किती कडक करायची ह्या बाबतीमध्ये हा समुदायाचा उपाय आहे, लोकांना समजुतीने सांगण्याचा विषय आहे. आणि ह्या बाबतीमध्ये जरी असं असलं तरी फार मोठी कडक कारवाई तातडीने लोकांपर्यंत पोहोचण्याकरता, लोकांना सांगण्याकरता. उद्याच्या उद्या आता मी त्याविषयी असं जाहीर केलं की प्रथमतः प्रमुख शहरांमध्ये आम्ही ह्या संदर्भात हे सगळं कारवाई किंवा हे पुढचं सगळं करणार आहोत. आणि मग हळूहळू ग्रामीण भागामध्ये हा लोन त्यांचं जर पोहोचलं तर लोक वापरायला सुरुवात करतील. शेवटी हे असं घडतंय, या संदर्भात नियम आहेत, या संदर्भात कायदे आहेत, त्याचं दडपण हे त्या सर्व दुचाकी सारं आलं पाहिजे. कारण शेवटी लोकांचे प्राण वाचवणं ही सरकारची जबाबदारी आहे. मी अनेक वेळेला गेल्या अनेक वर्ष, गेल्या सत्तेमध्ये ते चालू होतं, मी आल्यापासून या संदर्भामध्ये सातत्याने हेल्मेटचा वापर अनिवार्य आहे. कारण आम्हाला दर 6 महिन्यांनी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या माजी न्यायमूर्तींच्या समितीपुढे अहवाल सादर करावा लागतो की आम्ही रस्ता सुरक्षेच्या बाबतीत काय काय योजना केल्या आहेत. तेव्हा सरकारला आपलं गप्प बसून चालत नाही. पेट्रोल पंप धारकांनी एवढं अंगावर घेऊ नये. हे जरी ती भाषा आमची कायद्यातली असली तरी पेट्रोल कोण असं कोणत्या कशासाठी आम्ही करणार? त्यांचा व्यवसाय आहे, त्यांना काय सहकार्य पाहिजे ते सर्व सरकार करेल. शेवटी अंमलबजावणी ही किती कडक करायची हा महत्वाचा आहे. त्यांना एवढंच सांगतो की लाच देणं आणि लाच घेणं हे गुन्हे, लाच घेणं हा गुन्हा असला ते देणाराही गुन्हेगार असतो. त्या आतापर्यंत किती देणाऱ्यांवर कारवाई झाली? कोणावरच झाली नाही. कायद्यामध्ये ती तरतूद असते. त्याचा अर्थ आम्ही पेट्रोल पंप वाल्यांना वेटीला धरणार अजिबात होत नाही. परंतु या पेट्रोल पंपावर गेल्यानंतर तो किमान त्याला विचारेल की बाबा तुला तर तू हेल्मेट का आणलं नाही, आज आणलं नाही, उद्या तरी घालू नये, आज सोडतो. हे अशी एक पद्धत आहे, लोकांच्या मनावर कायदा ठसवण्याची पद्धत निर्माण व्हावी ही यामागची भूमिका आहे. पण कायदा करताना अशा सूट देऊन कायदा कधी होत नसतो. नियम कधी सूट देऊन होत नसतो. तो नियम असतो, त्याच्या सवलती त्या परिस्थितीप्रमाणे चालू राहतात. बरं, रावते सर तुम्ही आमच्यासोबत राज. मी एक तुमचा फक्त मुद्दा घेऊन जरा निलेश, आमचे व्यवस्थापकीय संपादक निलेश खरे आहे आपल्यासोबत आहे. तुम्ही ओळखता, तुमचा खूप चांगला परिचय. निलेश, इकडे प्रश्न असा आहे, रावते साहेब सांगतायत चांगली गोष्ट आहे, ते सामोपचाराने घेतात, ही पण चांगली गोष्ट आहे. मुद्दा असा आहे, प्रॅक्टिकल पातळीला तिकडचा पोलीस, म्हणजे आता आहे वस्तुस्थिती, लाचखोरीचे सगळे प्रकार होतात. उद्या जर का त्या पोलिसासमोर विना हेल्मेटवाल्या माणसाला, जसं रावते म्हणतात की समजावून सांगून पेट्रोल देऊन त्या माणसाला पाठवलं, पण तिकडच्या हवालदाराने पकडलं त्या पेट्रोल पंप मालकाला की तू का सोडलंस त्याला, पेट्रोल तर भरलेले, दंड काय असेल तो किंवा कारवाई मी करतो, मग काय? आणि या बाकीच्या कॉम्प्लिकेशन्स पण आहेत. अनेक ठिकाणी आपण बघतोय तिकडे सगळेजण ऐकून घेणाऱ्या मनस्थितीतले नसतात, आरेला कार्य करणारी माणसं आहेत. या परिस्थितीत तोंड द्यायचे ते या पेट्रोल पंप धारकांना. नाही, मुख्यतः अत्यंत समन्वयाची अशी भूमिका जी आहे ती दिवाकर रावतेंकडून या ठिकाणी घेतली जाते. कायदा करताना कायद्याचे जे नॉर्म्स आहेत, ज्या बाबी आहेत, जी शब्दरचना आहे,
ती त्याच पद्धतीने मांडावी लागणार, कुणाला सूट देऊन कायदा काही करता येणार नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये थेटपणे भाष्यच रावते साहेबांनी केलेली आहे की पेट्रोल पंप धारकांवर कोणतीही सक्तीनं कारवाई केली जाणार नाही याची काळजी जी आहे ती परिवहन विभाग घेणार आहे. जर लोकांना जागरूक करायचं असेल तर काही प्रमाणावर पेट्रोल पंप चालकांना सक्ती करण्यासाठी म्हणून त्यांचा आमच्यावरही कायदा उगारला जाईल, आम्हालाही भीती आहे म्हणून आम्हाला तुमच्यावर कारवाई करावी लागेल किंवा पेट्रोल देता येणार नाही हे सांगण्यासाठी काही तर मार्ग हवा. आणि तो मार्ग जो आहे तो मुख्यतः परिवहन मंत्र्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. आणि त्यामुळे अगदी टोकाची भूमिका घेऊन आम्ही पेट्रोल भरणारच नाही पेट्रोल पंपावर, आम्ही पेट्रोल पंपच चालवणार नाही, अशा प्रकारची जी भूमिका पेट्रोल पंप चालक घेत आहे ती सध्या परिस्थिती तरी चुकीची वाटते. उदय लोध यांचा आणखी एक मुद्दा होता. ते म्हणाले तुम्ही आम्हाला करताय ना, मग तो हेल्मेट नसलेला माणूस हा हॉटेलात जाणार आहे, तो स्पेअर पार्टच्या दुकानात जाणार आहे आणि ऑफिसमध्ये पण जाणार आहे, मग या ठिकाणी का नाही? मग ऑफिसमध्ये येणाऱ्या पार्किंग मधल्या लॉट मधल्या प्रत्येक बाईकला तुम्ही हेल्मेट दाखवा तुमचं, ही जवळ मग फक्त पेट्रोल पंप चालक का नाही? पण मुख्यतः असं आहे की ही मागणी आपण ज्यावेळेला करतोय, हॉटेलमध्ये जातोय, स्पेअर पार्ट दुकानात जातोय, मुख्यतः रावते साहेबांना आपण या माध्यमातून विनंती करूयात की जे बाईक विकतात, ज्या कंपन्या बाईक तयार करतात त्यांनी बाईक बरोबर 2 हेल्मेट हे कंपल्सरी विकावेत. या दृष्टीने सरकार का प्रयत्न करत नाही? त्या दृष्टीने कायदा का करत नाही? ज्या वेळेला तुम्ही बाईकचा परवाना देतात, ज्या माणसाच्या नावाने बाईक खरेदी केली जाते तो त्याबरोबर 2 हेल्मेट विकत घेतोय की नाही याच्याही पावत्या त्याच्याबरोबर असाव्या आणि त्याचाही परवाना हा त्याचबरोबर देण्यात यावा. या दृष्टी जर परिवहन कायद्यामध्ये अंमलबजावणी केली गेली तर दूरपर्यंत म्हणजे तो पेट्रोल भरेल, तो स्पेअर पार्ट घ्यायला जाईल, इथपर्यंत जाण्याची गरजच पडणार नाही. आणि त्यामुळे मुळावर घाव न घालता आपण फांद्या छाटण्याचा प्रयत्न करतोय. हा तर मुख्यतः या ठिकाणचा मुद्दा आहे. रावते सरांना काहीतरी बोलायचं आणि मला माहिती आहे हेल्मेटच्या बाबतीत पुण्यातल्या आपल्या दोन्ही गेस्टना रुपाली पाटील आणि निफाडकरांना पण बोलायचंय, पण त्यांच्याकडे जाण्यापूर्वी मी उदयजींकडे जातो कारण त्यांचा मुद्दा जास्त महत्त्वाचा असणार आहे. उदयजी काय म्हणताय, तुमचं आता समाधान झालंय का? कारण रावते स्वतः जाहीररित्या आश्वासन देत आहेत की आम्ही पेट्रोल पंप चालकांना काही वेठीला धरण्यासाठी हा कायदा केलेला नाही, आमची भूमिका समजूतदारपणाची असेल. सर, मला साहेबांच्या बोलण्यातली चुकी काढायची नाहीये, पण आपल्याला त्याचा अर्थ असा लागतोय एकच कायदा मोटरसायकलवाल्यांसाठी मात्र कडक असेल, पंपवाल्यांसाठी मात्र तो नरम असेल, असा अर्थ आपण कसा काढू शकतो? आमच्यासाठी जे काही बंधन आहे हे तुम्ही त्या क्लॉज टाकून त्याच्यामध्ये घेतलंय. हा 2 नंबर क्लॉज घेतलाय. हा 2 नंबर क्लॉज नसताच आम्ही अगोदर 223 पंपासाठी आपणून पुढे आलो होतो. आमच्या मुंबईच्या अध्यक्षांनी तुम्हाला सहकार्याची भूमिका घेतली होती आणि पुढच्या कुठल्याही गोष्टींची चर्चा न करता 4,500 पंपासाठी आपल्याला हा नियम आला. हे अत्यंत चुकीचं झालं. आम्ही सहकार्याच्या भूमिकेत नाही असं नाही, परंतु त्याच्यामध्ये आमच्यावर जो आता झाली त्याची चर्चा की हा जो आमच्यावर देखील दपटशाहीचा जो प्रकार आहे तो संपूर्णतः जायला पाहिजे. कारण आज जरी नाही म्हटलं, गावोगावचे पोलीस या कायद्याचा आधार घेऊन माझ्या 4,500 पंपामध्ये जाणार आहेत आणि त्यांची काळजी आमच्या असोसिएशनने घेणं हे आमचं प्रथम कर्तव्य आहे. बरं, याच्यावरती एक क्विक कमेंट घेतो मी रावतेंची आणि पुण्याला बाकीच्या गेस्टकडे जातो. रावतेजी, हे काही मुद्दे अजूनही सॉर्ट झाल्यासारखं दिसत नाहीये. बघा, आता निलेश खरेने जे सांगितलं ना, यापूर्वीच सर्व संबंधित दुचाकी निर्मात्यांना हे कळवण्यात आलेलं आहे की आता याच्या पुढे दुचाकी विकत असताना आणि ती रजिस्टर करतानाच त्यांना 2 हेल्मेट त्यांनी ते काय किंमत लावायची त्या दुचाकी बरोबर लावावी, पण IS मार्कची हेल्मेट त्यांनीच विकत घ्यावी, त्यांच्या बरोबर द्यावीत. विकत म्हणणं नाही, ती द्यावीत, अशा प्रकारचं त्यांच्यावर निर्णय घातलाय. तर निलेश बोला, अशा प्रकारच्या आता ह्याच्या पुढे आम्ही नियमामध्ये बदल कदाचित करू, कदाचित नाही नियम बदल करू आणि व्हेंडर्सचे जे लायसन आम्ही परवानी परिवहन खात्यामार्फत जे दिलं जातं डीलरला, त्यामध्ये ही एक अट आता ह्याच्या पुढे अट घालू की कुठलंही वाहन दुचाकी विकताना त्याच्यावर 2 हेल्मेट विकण्या त्याच्याबरोबर देण्याची ही त्याच्या अनिवार्यता निर्माण करता येते का, ही चाचपणी करून त्या संदर्भात योग्य ती पावलं उचलली जातील. यापूर्वीच ह्या संदर्भात आम्ही पावलं उचलली आहेत, पण ती सगळ्यात बाबतीत कायदाच करायला लागतो हे दुर्भाग्य आहे या देशामध्ये. आपल्या सत्तेमध्ये कायदा केल्याशिवाय लोकांना का कळत नाही? बरं, हे कशासाठी करतोय?
का माझ्या घरच्यासाठी करतोय का माझं कोण वाचवण्यासाठी करतोय, ही सगळी जनता आपली आहे आणि सरकार तुमची काळजी घेते आहे. बरं. आज जे अपघात होत आहेत हो. 30% अपघात हे सगळे हेल्मेट घातलं न होत्यामुळे जात आहेत. हो. हे उघड आहे. हो. मन की बात मध्ये सुद्धा देशाच्या पंतप्रधानांनी सांगावं लागलं की या देशाचं हे 20 वर्ष ते 35 वर्षाचे जे हेल्मेट न वापरता दुचाकीने अपघात होत आहेत, ही देशाची संपत्ती आहे. तर त्यांनी पण विनंती केली होती मन की बात मधनं हो. की दुचाकी धारकांनी हेल्मेट बघायला म्हणून. बरं म्हणजे देशाच्या पंतप्रधानांपासून ते सर्व सांगितलं जात आहे. हो. तेव्हा ह्या गोष्टीचं जे गांभीर्य आहे ते कोणाला कायद्याने दडपावं, कोणाला कायद्याने मारावं, कोणाला कायद्याने अडकावं किंवा अमुक केलं पाहिजे असा हट्ट धरावा, बरं. सक्ती करावी असं जी पाळी येईपर्यंत लोकांनी या बाबतीमध्ये आक्रमकता दाखवू नये. कारण हा प्रत्येकाच्या ज्याच्या घरातला माणूस जातो खरंय. त्याचं दुःख त्यालाच कळत असते, ही परिस्थिती आहे. रावतेजी, तुम्ही अगदी शेवटचं तुमचं जे वाक्य वापरलंय त्याच्यापासून मी सुरुवात करतो. ज्याच्या घरातला जो जातो त्यालाच दुःख कळतं आणि असं दुःख कळलेली व्यक्ती आपल्या सोबत आहे. त्यांचं मत हेल्मेटच्याच बाजूने आहे, पण त्या हेल्मेटच्या बद्दल काही त्यांचे मुद्दे आहेत. मी रावतेजी तुमचा ओळख तुमची करून देतो. आपल्यासोबत प्रदीप निफाडकर आहेत, पुण्याहून कवी आहेत आणि एका दुर्दैवी अपघातात त्यांना त्यांची मुलगी गमवावी लागली. हेल्मेटचाच इश्यू होता तिथे. त्यांचे मुद्दे तुम्ही जरूर ऐकून घ्या आणि त्याच्यावरती आपण काही करू शकलो तर खरं फार छान होईल. निफाडकरजी, तुमचे मगाचे मुद्दे तुम्ही मांडले होते पण तेव्हा रावतेजी नव्हते आपल्यासोबत. आता तुम्ही सांगा काय मुद्दे आहेत हेल्मेटच्या बाबतीतले. नाही, रावते साहेबांना माहिती आहे, माझी ओळख आहे त्यांची बरं. आणि त्यांना माहिती आहे मी त्यांच्या सपोर्टर आहे. तो प्रश्न नाहीये. हां. प्रश्न हा आहे हेल्मेट चांगलं झालं पाहिजे. हां. तुम्ही 1 वर्षभर हेल्मेट वापरा असं जनजागृती करा. हो. पेट्रोल पंपांच्या इथं बोर्ड लावा, सरकारी कार्यालयात लावा, विद्यापीठात लावा. कारण भोपाळ विद्यापीठाने तसं केलेलं आहे. 4 चाकी घालून जो येईल तो घेऊन येईल त्याला हेल्मेट आपलं त्यांनी बेल्ट लावायचा. हो. दुचाकी घेऊन येईल त्यांनी हेल्मेट लावायचं. आता प्रश्न येणार आहे तो असा आहे की हेल्मेट जो आहे ते आपल्याकडे चांगलं बनवलं जात नाही. मी मगाशी सगळं सांगितले रावते साहेब. हेल्मेट चांगलं बनवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. जसा मोबाईल पूर्वी जड होता आता हलका झालेला आहे, तसा हेल्मेट हलकं करून चांगल्या पद्धतीचं हेल्मेट करता येईल. जी लोकांची ओरड आहे की हेल्मेट फार जड असतं आणि ते ठेवायचं कुठे, हा प्रश्न आहे, तो सोडवावा लागेल अगोदर. त्याच्याकरता 1 वर्षभर सक्ती न करता वर्षभर लोकांना वेळ द्या आणि त्या वर्षभरात उत्पादकांशी बोलून चांगलं हेल्मेट कसं निर्माण होईल आणि त्याकरता काय काय पावलं उचलता येईल सगळं इथं सांगता येणार नाही. मी परवा लेख लिहिलेले त्यात लिहिलेत मुद्दे सगळे. आपल्याकडे आज संस्कृती नाही, सुमेर संस्कृतीपासून हेल्मेट वापरतात. आजची गोष्ट नाहीये, इसवी सन पूर्व 1500. त्यामुळे ह्या सगळ्याचा अभ्यास होऊन व्यवस्थितपणे हेल्मेट जर मिळाले लोक आनंदाने घालतील. सक्ती करायची गरजही नाही राहणार असं मला वाटतं. यातले जे बारीक बारीक प्रश्न आहेत ते सोडू आपण वर्षभरात आणि वर्षभरानंतर मात्र तुम्ही नाही झालं तर सक्ती करता येईल. पण मला वाटतं वर्षभरात लोक पण शहाणे होतील कारण हे कळतंय. माझ्यासारखेच अनेक दुर्दैवी बाप तिथं आहेत आणि त्यांना हे कळतंय काय होतंय ते. त्यामुळे मला असं विनंती की सरकारने पहिले या बाबतीत लक्ष घालावं. हेल्मेट चांगल्या पद्धतीने हलके आणि चांगल्या क्वालिटीचे हेल्मेट घालूनही अनेक जीव गेलेले आहेत. परवा सिंहगड रोडला जी गेलेली मुलगी आहे ती सुद्धा हेल्मेट घालूनच गेलेली आहे. अशा मुली जाऊ नयेत. ते अपवाद असतील पण अपवाद सुद्धा नको. कोणतीच मुलगी जायला नको आपली रावते साहेब. त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून हे जरा केलं पाहिजे. ह्याच्याकरता काय करता येईल याच्या काही गोष्टी सविस्तरपणे बोलता येईल. इथं वेळ नाही आपल्याला त्यामुळे मी कमी बोलतोय. नाही पण तुम्ही अतिशय थोडक्यात आणि अगदी महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. रुपालीजी, तुम्ही चळवळीत आहात, पक्षामध्ये आहात तुम्ही मनसेच्या. तुम्ही सांगा लोकांशी बोलत असताना फील्ड लेवलला रस्त्याच्या पातळीला लोकांचा, पुणेकर नागरिकांचं काय म्हणणं आहे हेल्मेटच्या बाबतीत खास करून? खास करून तुम्हाला मला इथं सांगायचं आहे की जी कोर्टामध्ये तुमची पेंडिंग केसेस आहे आम्हाला माहिती आहे, पण काही गोष्टी भौगोलिक दृष्ट्या तुम्ही तिथे कोर्टाला सांगितल्या पाहिजे ना. पुणे शहरामध्ये गल्ली बोळाचे रस्ते असताना हेल्मेट ते जे सांगतात की बाबा 2 हेल्मेट दिले पाहिजे, ठेवायचे कुठे आम्ही ते 2 हेल्मेट? हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर रावते साहेब सांगतायत की कायदा केल्यानंतर मी पेट्रोल पंपवाल्यांना संरक्षण देईल जर काही वादविवाद झाला. म्हणजे तुम्हाला पेट्रोल पंपवाल्यांचं संरक्षण दिसतंय, नागरिकांचं काहीच तुम्हाला हित दिसत नाहीये. नागरिकांच्या संरक्षणासाठी किंवा नागरिकांचं काय म्हणणं याच्याकडे सरकारचं काही म्हणणं नाही. मला मान्य आहे सरकारने आमची काळजी घेतली, आम्ही आभारी आहोत सरकारचं, पण त्याही पेक्षा आम्हाला आमचा स्वतःचा जीव खूप प्रिय आहे आणि तो आम्ही जपतो. जसं तुम्हाला सांगते, जसं निफाडकर साहेबांनी त्यांची कन्या गमावलेली आहे, खरंच दुःखदायक घटना आहे. पण तुम्ही एक
लक्षात घ्या तो अपघात कशा परिस्थितीत कशामुळे झालाय, का हेल्मेटमुळे झालाय हे तुम्ही अजून सिद्ध करू शकलेला नाहीयेत ना. 4 व्हीलर मध्ये सुद्धा गाडी पलटी होऊन अख्ख्याचं कुटुंब उद्ध्वस्त होतं. मग नाही त्यावेळी तुम्ही रुपालीजी काय ऐका, reason तुमचं देणार? लॉजिक थोडंसं असं आहे ना हे रुपालीजी कारण ऐका, हे बघा सिमेंटच्या रस्त्यावरनं जाताना सुद्धा पाया मला थोडंसं खर्च उठू शकतं आणि जंगलात जाताना काटा टोचू शकतो, पण शेवटी सेफ्टी म्हणून आपण चप्पल घालतोच, ती काय घालायचं आपण टाळत नाही. मग हेल्मेटचा एवढा विरोध कशाला? कदाचित हेल्मेटमुळे जीव बरोबर आहे, वाचण्याची म्हणून शाश्वती तर नसेल, बरोबर आहे, हेल्मेट तर आमचं- घालावं लागेल ना. आमचं म्हणणं काय आहे, हेल्मेट सक्ती तुम्ही कुठे करा, हायवेवर करा, जिथे रस्ते मोठे आहेत, स्पीड जास्त आहेत, बरं. तुम्ही वाहतुकीवर तुमचं लक्ष केंद्रित करा. जे वेगाने गाडी चालवतात त्यांच्यावर कारवाई करा, बरं. जे दारू पिऊन गाडी चालवतात त्यांच्यावर कारवाई करा, म्हणजे हो. अपघात होण्याचं प्रमाण कुठेतरी आटोक्यात तर येईल. बरं. हेल्मेट हे कारण नाहीये ना अपघाताचं. आता परवाचा तुम्ही जर ऍक्सिडेंट दाखवला मुंबईमध्ये, तर हो. 2 व्हीलरवरनं त्या बिचाराची गाडी स्लिप झाली, मागनं त्या टेम्पो आला पण मधोमध होता म्हणून तो वाचला. हेल्मेट त्याच्या डोक्यावर होतं, हां. म्हणजे सगळीच कारण हेल्मेट न घातल्याने होतात, बरं. हे चुकीचं आहे. मला बरं. सांगण्याचा उद्देश, आणि आमचे पुणेकरांचे रस्ते दिवाकर साहेबांनी 2 व्हीलरवर वाटलं तर माझ्यासोबत फिरावं. आम्ही 2 व्हीलरवर पुणे शहरात फिरतो. गल्ली बोळामध्ये जर एका चौकात जायचं बरं, असेल, ठीक आहे. समजा माझी 2 मुलं मला नाही शाळेत रुपालीजी, सोडायची, मला मी मला कसं कल्पना नाही. helmet घालणार आणि कसं ते वागवणार रावतेजी मला एकेकाळी सांगा. अगदी रस्त्यावरचे शिवसैनिक आहेत, पण आता त्यांच्या वयामानानुसार ते 2 व्हीलरवरती प्रवास करतील की नाही मला माहित नाही. पण मी तुमचा प्रश्न घेऊन जातो रावतेंकडे. रावतेजी, एक असा सूर आहे पुण्यासारख्या शहरामध्ये किंवा अशा शहरांमध्ये छोटे गल्लीबोळ आहेत, 20 किलोमीटरच्या पलीकडे वेगच घेऊन जाता येत नाही, मग अशा वेळी थोडं हेल्मेट सक्तीच्या बाबतीत काही वेगळं धोरण असू शकतं का? मला वाटतं पुणेकरांच्या संदर्भात मी काही चर्चा करावी असा विषय नाही. कारण मागच्या वेळेला मी हा विषय केला होता. मला एक तर काय तुम्हाला मी विक्षिप्तता काय असते ती अनुभवतोय. मागच्या वेळेला हेल्मेट संदर्भात असाच प्रचंड विरोध केला. मी पुण्यामध्ये स्वतः सामोरं गेलो, त्या सर्वांना भेटलो, त्यांच्याशी चर्चा केली, 4 तास होतो, लोकप्रतिनिधी सगळे होते हो. आणि मी सर्वांशी चर्चा केली. हो. आणि ज्या दिवशी ह्या चर्चेला गेलो त्याच दिवशी माझं स्वागत हे हेल्मेट न घातलेल्या एका मृत्यूने झालं त्या पुण्यामध्ये. पुणेवाल्यांची एक खासियत आहे, त्याप्रमाणे त्यांना काय बोलायचं बोलून देत. प्रत्येक वेळेला मी आता कुठेही पेट्रोल पंप बोलायला संरक्षण देणं असं कुठेही वाक्य वापरलं नाही, पण ती पद्धत असते बोलायची. ठीक आहे, मला त्याबद्दल काय, पुण्या हा विषय आता आजच्या चर्चेत गेलाय की काही असलं तरी पुणेवाल्यांनी या संदर्भातली आपली अनेक मतं मांडली आहेत. त्यामुळे आता आजच माझ्या माहितीप्रमाणे पुणेकरांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिकाही दाखल केलेली आहे, हो. ह्याला स्थगिती द्यावी म्हणून. हो. त्यामुळे आता मी आणखीन काय चर्चा होते, याचिकेची वाट पाहूया आपण. नाही, पण हे लॉजिक रावतेजी, हे जे काही लॉजिक, पुणे शहर एक उदाहरण म्हणून घ्या, पण जे काही लॉजिक आहे की बाबा आमचं एवढ्या स्पीडच्या पलीकडे गाडी ज्याच्यामुळे पलटी होईल, धडक होईल, एवढ्या स्पीडला गाड्या जातच नाही 2 व्हीलरच्या. पुण्यामध्ये सिंहगड रोड असेल, अलका टॉकी चौक असेल, टिळक रोड असेल, असे भाग आहेत तिकडे. मग इथे हेल्मेटची सक्ती कशाला? कारण प्रदूषण आहे, तापलेलं वातावरण आहे, अशावेळी त्या हेल्मेटमुळे सफोकेशन होण्याची पण शक्यता होते, स्किन डिसीजेस असू शकतात, बाकीचे त्रास असतात, म्हणून हेल्मेट नको असं पुणेकरांचं म्हणणं आहे. या बोलण्याला थोडाफार अर्थ आहे की नाही? आता यांना मोटरसायकलवर बसल्यानंतर अनेक त्रास होतात, शारीरिक त्रास होतात, असं जर तुम्ही सांगत असाल तर वापरण्याचा प्रश्न आहे ना हो. बरं, मी असं बोलू शकतो का तुम्हाला कमरेचे त्रास होतात, ह्याचे त्रास होतात म्हणून गाडी कशाला वापरतात, नाही बोलू शकत मी. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आता मी मरीन, तुम्हाला काय करायचंय हा प्रश्न जर मला कोणी विचारला तर सरकारला हे असं सांगता येत नाही ना भाऊ तू मर म्हणून. सरकारला आपल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्याच लागतात. त्या ही बोलायची ज्यावेळेला ही पद्धत येते, आमचा प्रश्न आहे तो, आमचं काय व्हायचं ते आमचं होऊन देत, त्यांच्याशी आपण कुठली चर्चा करू शकतो. बरं रावतेजी, उदयजी तुम्हाला बहुतेक काहीतरी प्रश्न विचारतात किंवा मुद्दा म्हणतात. उदयजी काय म्हणताय? नाही, मगाशी मी म्हटलं की एकाच कायद्याचा 2 अर्थ मी नाही लावू शकत. आमच्यासाठी एवढंच आमचं म्हणणं आहे की त्या जो GR निघालाय त्यातला 2 नंबरचा क्लॉज रावते साहेबांनी आता त्यांना अडचण लक्षात आलेली आहे, तो काढून टाकावा. आम्ही तुम्हाला सहकार्य द्यायला नक्की तयार आहोत. आम्ही समुपदेशन करायला तयार आहोत. आमच्यावर ऑइल कंपन्यांचं एक बंधन असतं आणि आम्ही आपण एक पार्ट ऑफ सर्व्हिस कस्टमरला आल्यानंतर आम्ही सॅल्युटेशन करतो, नमस्कार म्हणतो. आम्ही त्याच्याबरोबर आणखी एक वाक्य वाढवू, साहेब तुम्ही हेल्मेट घाला, ते तुमच्या सुरक्षिततेचं आहे. ही मोहीम आम्ही राबवू. आमच्या ऑइल कंपन्यांच्या मार्फत आम्ही आमची होर्डिंग तुम्हाला वापरायला देण्यासाठी प्रयत्न करू आणि त्यांनी ती कबूल पण केलंय, खर्च पण करायचं कबूल केलाय. अशी भूमिका आम्ही घेऊ, पण कायदेशीर भूमिकेमध्ये आम्हाला मंत्री महोदयाने अडकवू नये, त्यातून आम्हाला मोकळं करावं.
जनतेची सुरक्षा हा तुमची काळजीचा विषय, आम्ही त्याला निश्चित हातभार लावू. बरं, एक बहुधा प्रदीपजी पण काही मुद्दा म्हणतात, त्यांचा पण मुद्दा घेऊन मी दोघांचा प्रश्न एकत्ररित्या रावते सरांकडे नेणार आहे. प्रदीपजी काय म्हणताय? नाही, मला मुद्दा हाच मांडायचा आहे की पुणे शहर हे अपवाद नाही आहे गल्लीबोळाचं. नाशिकला तुम्ही गेलात तरी गल्लीबोळ आहेत, टेकड्या आहेत नाशिकला, त्यामुळे असं काय अपवादात्मक नाही. संपूर्ण महाराष्ट्रात हेल्मेट घातले पाहिजे ह्या मताचा मी आहे, पण हेल्मेटमधल्या दुरुस्त्याही व्हायलाच पाहिजे. त्याच्याकरता काही काळ सरकारने जरा थांबून करावी, नंतर सक्ती करावी. पण वर्षभर रावते साहेबांनी हा मुद्दा मांडावा आणि हेल्मेट चांगले व्हावेत याच्याकरता प्रयत्न करावे, एवढंच मला सांगायचं. निलेश, रुपालीजी, तुम्ही जो मुख्यतः मुद्दा मांडताय गल्ली बोळ, जिथे 20च्या वर तुमचा स्पीड जात नाही, अहो याच भागातले जास्तीत जास्त नागरिक परदेशात राहतात. परदेशात जे सदाशिव पेठी किंवा आसपासच्या पेठांमधले नागरिक आहेत ते तिथे गेल्यानंतर हेल्मेट वापरतात, एकाऐवजी 2-2 हेल्मेट वापरतात. तिथल्या सगळ्या ज्या कायद्या आहेत त्यांची अंमलबजावणी करतात आणि पुण्यात आलं की सरकार सक्ती करतं, आम्हाला मनासारखं वागू असं म्हणतात. हा कोणता न्याय आहे? मुख्यतः परदेशात जायचं आणि ते कसं विकसित देश आहे तिथे कसं कायद्याचं पालन केलं जायचं असं म्हणायचं. अहो 20 ऐका ना, छोट्या गल्ली बोळांमध्ये ऍक्सिडेंट होऊ शकत नाही का? तो जर दुचाकी स्वार पडला आणि आजूबाजूच्या दगडांच्या पायऱ्यांवर त्याचं जर डोकं ठोकलं गेलं तर त्याला इजा होणार नाहीये का? त्याची सुरक्षा पाळली जाणार आहे का? त्यामुळे हे मुळात जे आर्ग्युमेंट केलं जातं, युक्तिवाद केला जातोय, तोच चुकीच्या मार्गाने केला जातोय तुमच्याकडून, पुणेकरांकडून मुख्यतः. परदेशामध्ये तुम्ही विषय सांगताय, परदेशामध्ये तेवढे रस्ते मोठे आहेत, तेवढ्या सुविधा आहेत. परदेशात थुकलेलं सुद्धा चालत नाही. आपल्या इथं परिस्थिती वेगळी आहे. सदाशिव पेठ असू द्या, शुक्रवार पेठ असू द्या, बुधवार पेठ असू द्या, गुरुवार पेठ असू द्या, रस्ता पेठ असू द्या, सगळे रस्ते अरुंद. त्यांनी 20 किंवा 25च्या स्पीडनी जो माणूस पडतो त्याला शक्यता मी म्हणत नाही म्हणजे लागणार नाही असं नाही, पण प्रमाण लागण्याचं कमी असतं. त्या तुम्ही जी सक्ती करताय त्याच्याबरोबर पुणेकरांच्या बाकीच्या गोष्टींचा पण तुम्ही विचार केला पाहिजे. आणि एक लक्षात घ्या, लोकांसाठी कायदा आहे, कायद्यासाठी लोक नाहीयेत. तुम्ही लोकांसाठी कायदा तयार करता तर कुठेतरी लोकांचं हित पण तुम्ही जपलं पाहिजे. तुमचं ठीक आहे, मला मान्य आहे. मी तुम्हाला अजूनही म्हणते की तुम्ही हायवेवर जिथे रस्त्याचा वाहनांचा वेग जास्त आहे अशा ठिकाणी तुम्ही सक्ती करा ना. आमचं नाही, जे रायडर आहेत त्यांच्यासाठी सक्ती करा. मी सिटीतला भाग तुम्हाला सांगते. सिटीमध्ये मी आता शुक्रवार पेठेतनं आता समजा इथं रेंज हिलला आली असेल, 15 मिनिटामध्ये 2 व्हीलरवर मी त्यावेळेला हेल्मेट घालणार, हेल्मेट घालून इथे येणार. तेवढी ती स्पेस आहे का? तेवढा वेग तरी आहे का? मी जवळजवळ तुम्हाला सांगते 20च्या स्पीडनी इथे पोहोचलेली आहे. बरं, मी रावतेजींकडे परदेशामध्ये तशा खूप चांगल्या सुविधा आहेत, तशा सरकारने सुविधा कराव्या महाराष्ट्रात. ठीक आहे भाऊ, पण रुपालीजी तुम्ही एक बाबतीत तरी माझं मत कदाचित ऐकून घ्याल. जास्तीत जास्त अपघात आणि त्याच्यामुळे होणारे मृत्यू हे प्रामुख्याने हेड इंजुरीजमुळे होतात, डोक्यावरती आपटल्याने होतात. आणि पुण्यासारख्या शहरामध्ये डोक्यावरती आपटणं तर फारच धोकादायक ठरेल. त्यामुळे आपल्या डोक्याची काळजी किमान पुणेकरांनी तर इतरांपेक्षा जास्त घेतली पाहिजे आणि त्यासाठी हेल्मेट सक्तीचं समर्थन केलं पाहिजे. माझं तेच म्हणणं आहे की तुम्ही सक्ती करू नका. मग जी सिंहगड रोडला मुलगी हेल्मेट घालून सुद्धा गेली, भांडारकर रोडला परवा ऍक्सिडेंट झालं, ती सुद्धा हेल्मेट घालून मेली, मग त्या गोष्टीला तुम्ही काय सांगताल? ते तुम्ही अपवाद धरता. ठीक आहे, पण रुपालीजी 15 वर्षापूर्वी ऐका ना, रुपालीजी 15-16 वर्षापूर्वी त्याच पुण्यामध्ये मी शिकत होतो आणि त्याही वेळेला हा मुद्दा आला होता, त्याही वेळेला हेल्मेट सक्तीचा प्रयत्न झाला होता, त्याही वेळेला हाच विरोध होता आणि पुणेकर स्वतःहून ते वापरतील. आता पुणेकरांचा नुसता मुद्दा नाही हा, पूर्ण महाराष्ट्राचा मुद्दा आहे, पण तो घडी पुण्यावर येऊन थांबतोय. पुणेकर तेव्हाही म्हणत होते आम्ही आमचे वापरू, तुम्ही कशाला कायदा करतात? अहो 15-16 वर्षात नाही वापरलं कोणी, करू द्या ना कायदा, करू द्या ना सक्ती, काय बिघडतंय? सरकार झोपलं होतं का? बरं ठीक आहे, मला एक दोन ठीक आहे, मला शेवटची 5 मिनिटं आहेत. मला रावतेजींना सुद्धा मला फ्री करायचंय. मला 2 मुद्दे आहेत, रुपाली पाटील, प्रदीप निफाडकर आणि यांचे 2 मुद्दे घेऊन मला उदयजींचे 2 मुद्दे घेऊन जायचे. पहिला मुद्दा रावते सर एक होता जो निफाडकर उदयजींचा होता, तो म्हणजे जेव्हा तुम्ही पेट्रोल पंपवाल्यांना एखादा कायदा अंमलबजावणीला सांगता त्यावेळी कायदा अंमलबजावणीचे अधिकार असणाऱ्यांचं ते एक्सटेन्शन ठरतं. म्हणजे उदाहरणार्थ वाहतूक कंट्रोल करायला एनसीसीच्या किंवा स्काउटच्या मुलांना बोलावणं वेगळं, पण इथे ह्या कायदा अंमलबजावणीसाठी पेट्रोल पंप चालकांना सांगणं याच्यात फरक आहे रावतेजी. आणि त्यामुळे जे वाद होऊ शकतात, प्रॉब्लेम होऊ शकतात. महाराष्ट्रभरात पसरलेले आपले पेट्रोल पंप आहे, त्यामुळे त्यांची भीती तुम्ही समजून घ्या की हे आमची कामं नाहीयेत.
आम्ही तुम्हाला मदत करू, आम्ही फ्लेक्स लावून देऊ, आम्ही प्रेमाने सांगू किंवा तुम्ही हेल्मेट वापरा, पण हेल्मेट नसेल तर पेट्रोल नाही, हे कायद्याच्या अंमलबजावणीचं एक्सटेन्शन आम्हाला नको, ही त्यांची भूमिका पटण्याजोगी आहे. त्याबद्दल काय? आणि निफाडकरांचा मुद्दा रावते सर असा होता की चांगल्या दर्जाची हेल्मेटच बनत नाहीयेत, तर ती हेल्मेट सक्ती नको, सध्या तरी हेल्मेटसाठी आधी पहिली पर्यायी व्यवस्था करा. या दोन मुद्द्यांबद्दल बोला प्लीज. उद्या सांगतील चांगल्या मोठ्या दुचाकी मिळत नाहीत, रावते साहेबांनी चांगल्या दुचाकी आणून द्याव्यात. तर हे काय काम सरकारचं नसते आणि मंत्र्यांचं नसते, एक लक्षात घ्या. बरं. आता ह्या संदर्भातला मुद्दा ऐकलेला आहे, त्या संदर्भातली नियोजन करण्याची जी कुठली योजना सरकारने माध्यम असेल त्या बाबतीत मी नक्की बोलीन आणि त्या संबंधित उद्योग खात्याच्या माध्यमातून कोण असतील त्यांना सांगायचा प्रयत्न करीन. हा एक भाग झाला. दुसरं, पेट्रोल पंपवाल्यांचा जो प्रश्न आहे, मी एक सारखं सांगता 1 वर्ष थांबा, तर मी 1 वर्ष करतोच आहे ना. मागच्या वेळेला पुणेकरांनीच तर इतका अख्ख्या महाराष्ट्रभर मुद्दा गाजवलाच की ते सतत चालूच आहे 1 वर्षभर हेल्मेट आहे. 1 वर्षात का सुधारणा होत नाही? पुन्हा पुन्हा आम्ही आहोत तिथेच राहू असं का सांगतात हे मला कळत नाही. अर्थात मी या सगळ्या सूचना ऐकलेल्या आहेत, पण मला एक गोष्ट कळत नाही की प्रत्येक वेळेला आम्ही पुणेकर सगळ्याला विरोध करणं, म्हणजे 5 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी तेच विरोध करतायत, 5 वर्षापूर्वी विरोध करतायत, आताही विरोध करतायत. म्हणजे पुणेकरांना पूर्ण कल्पना आहे की हेल्मेट हे घातलं पाहिजे. हे गेले 10 वर्ष आपल्या काणी कपाळी ओरडून सरकार सांगतंय, त्यांच्या आता कानामध्ये आवाज जात नसेल आणि त्यांच्याकडे असलेल्या बुद्धिमत्तेला ते समजत नसेल, तर तुम्हाला पुन्हा आणखीन 1 वर्षाची मुदत पाहिजे असेल. हा विषय कसा आहे तो समजून घ्यायचा, म्हणून निरर्थक बाबीच्या वेळी लागायचं नाही. आपण रावतेजी, पण पेट्रोल पंप मालकांचं सुद्धा म्हणणं होतं की जर का हे असं चालू राहिलं तर ते संपावर जाणार आहेत. त्या संपावर जाण्याच्या आधी काही त्यांना बोलून परत एकदा चर्चेची काही भूमिका घेणार आहात, चर्चेची बैठक घेणार आहात? मला एक कळलं नाही. सुरुवातीला आल्याला मी म्हटलं जी काय परिस्थिती आहे ती सांगितली, भारंबेंची यांची चर्चा झाली, सगळ्यांचं ठरलं होतं हे सांगितलं. त्याच्याशिवाय मी हे काय केलं नाही माहिती घेतल्याशिवाय. आणि मला उद्या ते भेटायला येणाऱ्याचा निरोप आहे तेही मी तुम्हाला इथे निवेदन केलं. तर ते काय म्हणतात ते ऐकून घेईन हे सर्व सुरुवातीला सांगितलेलं आहे. बरं. त्याला मी सूचना सगळ्या ऐकलेल्या आहेत. ठीक आहे. त्यातून कसं काय प्रकारे पुढे जायचं ते आम्ही नक्की ठरवू. पण हेल्मेटच्या संदर्भामध्ये अनिवार्यता सर्वोच्च न्यायालयाने सांगितली आहे. एकच गोष्ट निदर्शनास आणतो, काल मध्य प्रदेशमध्ये सुद्धा ह्या संदर्भात मध्य प्रदेशच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये 11 जणांनी या विरोधामध्ये याचिका केली होती. ती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावून सर्व मध्य प्रदेश सरकारचा नो पेट्रोल नो हेल्मेट हा जो निर्णय तो त्याला मान्यता दिलेली आहे. आणि पुणेकरांनी आजच आमच्या मुंबई सर्वोच्च उच्च न्यायालयामध्ये अशा प्रकारची याचिका स्थगिती देण्याची केली आहे. आता न्यायालय त्याचा काय निर्णय देते याकरता सुद्धा मी थांबणार आहे. आणि म्हणून आता हा न्यायालयीन प्रश्न काय होतो ते बघू आपण. पण या संदर्भातले आपल्या चर्चेतनं मला जे काय मुद्दे मिळाले आहेत, ज्या सूचना मिळाल्या आहेत, त्याचा सरकार म्हणून आम्ही अवश्य विचार करू. हा विचार करत असताना एक नम्रपणे सांगतो की सरकार हे तुमच्यावर सक्ती करण्याकरता, कायद्याने लादण्याकरता नाही, तर तुमच्या जीवाची ह्या संदर्भात होणाऱ्या अपघाताला कमी करण्याची जबाबदारी आहे. त्याकरता तुम्हाला सांगतोय, शेवटी कायदा हा अंमलबजावणी करता असला की तो लोकांनी वापरावा याकरता प्रबोधन करण्याकरताही असतो, याचं मला भान आहे. उदयजी, मी शेवट तुमच्यावरती करतोय. आता मला सांगा, पेट्रोल मालकांची काय भूमिका असणार आहे? तुम्ही अजूनही संपावर जाण्यावरती ठाम आहात? नाही, मंत्री महोदयांनी उद्या जर आम्हाला भेट दिली आणि त्याच्यामध्ये जर त्यांनी आमचा 2 नंबरचा जो त्यांच्या GR मधला क्लॉज बाजूला ठेवला तर आम्हाला काही असहकार करायचं मुळीच गरज नाही. कारण लेखी लिहून दिलंय की हे तुमच्यावर ऍक्शन होईल, ते आम्ही लिनियंट मानायचं. आणि ह्यांचं मात्र असं नाही का कायद्यात लिहून दिलेल्या गोष्टीला आम्ही कसं नजरअंदाज करणार. आम्हाला त्यांनी तो 2 नंबरचा कायदा रद्द करावा ही एक गोष्ट आहे. आणि झटकन सांगतो, मध्य प्रदेशमध्ये कायदा अंमलात येऊन सुद्धा त्याची अंमलबजावणी बंद आहे. मी आज मध्य प्रदेशमध्ये 5 ठिकाणी फोन करून आमच्या काउंटर पार्टनर यांची माहिती घेतली. कुठेही हा सक्तीचा विषय झालेला नाही, कायदा कागदावरच आहे. माहितीसाठी आम्हाला चर्चेमध्ये मंत्री महोदयांनी त्यांच्या या कायदा पेट्रोल पंपांना वगळून द्यावं, आम्ही त्यांना मदत करू. ठीक आहे. निलेश, शेवटची कमेंट. अगदी रावते साहेब सहकार्य करायला तयार आहे, पण या ठिकाणी जो कायदा केला गेलेला आहे त्यामध्ये त्यांना एक
छोटीशी सूट हवी आहे, पण जर कायदा केलाच नाही तर त्याची अंमलबजावणी होऊ शकणार नाही. पेट्रोल पंप धारकही जर त्यांना कायद्याच्या कक्षेत आणलं नाही तर त्याची अंमलबजावणी करणार नाही. आणि त्यामुळे सरकारनं केलेला सध्याचा जो निर्णय आहे तो तरी योग्यच वाटतोय. आता सातत्यानं सरकारला विरोध करण्याची आणि स्वतःच्या जीवाशी खेळण्याची जर सर्वसामान्यांची भूमिका असेल तर सरकारनं करायचं काय, हा मुख्यतः या ठिकाणी प्रश्न असेल. पण जय महाराष्ट्र मुख्यतः जसं आपण सुरुवातीपासून प्रसन्न सांगतोय की हेल्मेट सक्तीच्या बाजूनं आहे आणि त्यासाठी म्हणून जो जो प्रबोधन करण्याचं प्रयत्न आहेत ते जय महाराष्ट्राच्या माध्यमातून केले जाते. लोकांना सुद्धा आमचं हेच आवाहन आहे, त्रास होईल पण नंतर सवय होईल आणि हा काही कुठलं हातात बेड्या नाही घातल्या जाते, तुमच्याच काळजीसाठीचं हे हेल्मेट आहे. आम्ही लोकांना सुद्धा प्रश्न विचारला होता, कार्यक्रमाच्या सुरुवातीला पोल आपण घेतला होता, ट्विटर पोल. काय उत्तर दिले आपण बघूयात. आपला प्रश्न होता नो हेल्मेट नो पेट्रोल हे धोरण योग्य आहे का? काय तुम्ही उत्तर दिलेलं आहे या पोलला स्क्रीनवरती पाहू शकता. 47 आणि 53 निलेश, खूप इंटरेस्टिंग फिगर आहे. 47% लोक म्हणतात हे योग्य धोरण आहे आणि 53% नाही म्हणतात. 53% हा आकडा मोठा असला तरी सुद्धा 47% लोकांना वाटतंय. मला आठवतंय यापूर्वी जेव्हा आपण हा इथे कार्यक्रम घेतला होता त्यावेळी नाहीच्या बाजूने खूप मोठी संख्या होती, पण आता ती वाढलेली आहे. ही आनंददायक गोष्ट आहे की लोक वाढतायत हेल्मेट घालण्याच्या दृष्टीने. त्यांचं आपण स्वागत करूयात. आणि काही प्रमाणात शेवटी ते अंडरस्टँडिंग असतं, जसं रावतेजी पण म्हणाले, सगळंच काय लगेच अंमलबजावणी नसणार आहे, लिनन्सी दाखवली जाणार आहे. त्या बाबतीत पेट्रोल पंप मालक सुद्धा सहमत होतील आणि कोऑपरेशन करतील, सहकार्य करतील अशी आशा आहे. चर्चेच्या शेवटी रावते सर आपले, उदय लोध, रुपाली पाटीलजी आणि प्रदीप निफाडकर आपल्या सगळ्यांचे आभार. चर्चेमध्ये इथे थांबूयात. पाहत राहा जय महाराष्ट्र. ह्या दुचाकीदारांकडे हेल्मेट नसेल तर त्यांना आता पेट्रोल मिळणार नाही.